नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। BEd CET 2025 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत। शिक्षक अभिवृत्ती आपला घटक क्रमांक 3 जो आहे यातील महत्त्वपूर्ण 30 प्रश्न आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका। शिक्षक अभिवृत्ती म्हणजेच आपल्या शिक्षकाचा पॉझिटिव्ह असणारा दृष्टिकोन, त्यातला प्रश्न क्रमांक 1 म्हणजेच 71 ते 100 हे प्रश्न जे असतात शिक्षक अभिवृत्ती या घटकातून आपल्याला विचारले जातात। तर पहिला प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 71, एखादा विद्यार्थी कोणत्या बुद्धिगटात मोडतो हे पाहण्यासाठी काय करावे? ए, त्याचे बाह्य परीक्षण करावे, बी, बुद्धिमत्ता चाचणी घ्यावी, 3 म्हणजेच सी, त्याचा पूर्व इतिहास ज्याला आपण प्री हिस्ट्री असं म्हणत असतो तो जाणून घ्यावा। तर ह्या सर्व बाबी केल्यानंतर आपल्याला त्याचा बौद्धिक स्तर ओळखता येईल, बौद्धिक गट ओळखता येतो। ऑप्शन डी हे सर्व आपलं करेक्ट उत्तर होय। पुढचा प्रश्न, एक पालक तुमची तक्रार करतात, तुम्ही काय कराल? एक पालक आपल्या विरोधात तक्रार घेऊन मुख्याध्यापकांकडे गेलेले आहेत, तर आपला शिक्षक म्हणून ऑप्शन 1 त्याला धडा शिकवाल, बी पालक आहे म्हणून जाऊ द्याल, सी खुलासा कराल आणि डी यापैकी काहीही करणार नाही। तर ऑप्शन सी जो आहे खुलासा मग कराल, म्हणजेच आपला त्याबद्दल आपली असलेली जी प्रतिक्रिया आहे ती आपल्याला आपल्या खुलासातून ते कसं झालं किंवा ती घटना काय आहे त्यानुसार आपल्याला खुलासा करणं गरजेचं आहे व गैरसमज दूर करणं गरजेचं आहे। म्हणजेच खुलासा करणे आपलं करेक्ट उत्तर होय। यापैकी काहीही करणार नाही हा चुकीचा पर्याय आहे, कारण काहीही न करणे म्हणजेच ती कृती करेक्ट आहे असं म्हणणे होय। तर ऑप्शन सी आपलं करेक्ट उत्तर होय। पुढचा प्रश्न, मतिमंद विद्यार्थ्यासाठी मुख्याध्यापक नात्याने आपली भूमिका काय असावी? आपण एका शाळेचे मुख्याध्यापक आहोत, जी शाळा मतिमंद विद्यार्थ्यांसाठी चालवली जाते, तर आपलं कर्तव्य काय असा हा प्रश्न। ए, शालेय सुविधा आपण पुरवाल, बी दुरुस्तीकडे कानाडोळा कराल, सी शैक्षणिक सुविधा पुरवाल आणि डी ए व सी दोन्ही। तर ऑप्शन डी करेक्ट उत्तर होय। तर शैक्षणिक सुविधा तसेच शालेय सुविधा पुरवणे हे प्रमुख कर्तव्य होय। ऑप्शन डी आपलं करेक्ट उत्तर आहे। काही विद्यार्थिनी डब्बा धुताना जास्त पाणी वाया घालतात अशी तक्रार कुठल्या तरी दुसऱ्या विद्यार्थिनीने केलेली आहे, तर त्याबद्दल आपलं काय मत आहे? ए, दुर्लक्ष कराल, बी पालकांना दंड ठोठवाल, सी पाण्याचे महत्त्व समजवाल आणि मुख्याध्यापक यांना TC द्यावयास किंवा देण्यास सांगाल। तर ऑप्शन सी, त्या विद्यार्थिनींना बोलावून पाण्याचं महत्त्व समजून सांगणं गरजेचं आहे आणि महत्त्व समजून सांगितल्यानंतर नक्कीच त्याच्या वर्तनात बदल होईल व त्या पाणी कमी सांडतील। म्हणजेच ऑप्शन सी हे आपलं करेक्ट उत्तर होय। पुढचा प्रश्न, तुमच्या शाळेचा एक विद्यार्थी ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावतो, मुख्याध्यापक नात्याने आपली भूमिका काय असावी? ए, त्याच्या घरी जाऊन त्याचा सत्कार करावा, बी त्याच्या पालकासह परिपाठात सत्कार करावा, सी व्हॉट्सॲप स्टेटस ठेवावे आणि डी यापैकी काही करू नये म्हणजेच करणार नाही। तर ऑप्शन बी जे आहे इथे एकदम संयुक्तिक उत्तर आहे, करेक्ट उत्तर आहे। त्याच्या पालकांना परिपाठात बोलवून आणून त्याचा सत्कार करणं क्रमपात आहे, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल व पालकांनाही आपल्या विद्यार्थ्याने एक अचिव्हमेंट केलं आहे, काहीतरी मिळवलं आहे याचाही त्याला समाधान होईल। म्हणजेच ऑप्शन बी आपलं करेक्ट उत्तर ठरते, पालकासह परिपाठात सत्कार करणे। पुढचा प्रश्न, 150 बुद्ध्यांक असणारा विद्यार्थी तुमच्या वर्गात आहे, तो खालीलपैकी कोणत्या गटात बसेल? ए हुशार, बी अतिहुशार, सी अपंग, डी मतिमंद। तर ऑप्शन बी अतिहुशार, अतिप्रगल्भ या गटात तो बसेल। व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा, तसेच विद्यार्थी मित्रांमध्ये शेअर करण्यास बिलकुल विसरू नका। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या विद्यार्थी घटकाचे मूल्यमापन केले जाते? तर ए विद्यार्थी छंदाचे मूल्यमापन केले जाते, बी साध्य झालेले शैक्षणिक उद्दिष्ट याचे मूल्यमापन केले जाते, सी व्यक्तिमत्त्वाचे मूल्यमापन केले जाते, डी विद्यार्थी कौशल्याचे मूल्यमापन केले जाते। तर ऑप्शन बी साध्य झालेले जे शैक्षणिक उद्दिष्ट आहे याचे मूल्यमापन केले जाते। जे आपण अध्यापन करतो म्हणजे शिकवतो, तर विद्यार्थ्यांनी शिकवलेलं किती अध्ययन त्यांचं परिपूर्ण झालेलं आहे, त्यांना किती समजलं आहे हे त्यांच्या परीक्षेतून, चाचणीमधून, मौखिक चाचणीमधून कळत असतं। तर
ते एक शिक्षणाचं उद्दिष्ट होय. म्हणजे फक्त शैक्षणिक उद्दिष्ट आपण तपासत असतो. ऑप्शन बी करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, शिक्षण ही कशा प्रकारची प्रक्रिया आहे? ए अतिशीघ्र प्रक्रिया आहे, बी आकस्मिक प्रक्रिया आहे, सी अतिमंद होणारी प्रक्रिया आहे आणि डी निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. ऑप्शन डी आपलं करेक्ट उत्तर होय. ही निरंतर चालणारी प्रक्रिया होय. पुढचा प्रश्न, विद्यार्थ्यांनी शिक्षकांशी कसे वागावे? ए प्रेमाने, बी द्वेषाने, सी आदराने आणि डी यापैकी नाही. तर ऑप्शन सी आदराने आपलं करेक्ट उत्तर होय. प्रश्न क्रमांक 80, किशोरावस्थेतील विद्यार्थ्यांना कोणत्या रुची असतात? त्यांना काय आवडतं? असा हा प्रश्न. त्यांना व्यावसायिक रुची म्हणजे त्यांना वाटतं आपण कुठला व्यवसाय करायला पाहिजे. यात त्यांना वेगवेगळ्या रुची, वेगवेगळे व्यवसाय जे आहेत ते त्यांना अधिक जवळचे वाटतात, चांगले वाटतात. वैयक्तिक रुची त्यांच्या वेगवेगळ्या ठरतात. जसं की मुलींमध्ये मेकअप करण्याची रुची असेल, स्वयंपाक बनवण्याची असेल, मुलामध्ये खेळासंदर्भात किंवा इतर वैयक्तिक रुची जागलेल्या आपल्याला पाहायला भेटतात. तसेच समाजामध्ये त्यांना मान मिळावा असाही त्यांचा कल असतो. म्हणजे या सर्व रुची ज्या आहेत, व्यावसायिक, वैयक्तिक आणि सामाजिक, या रुची त्यांच्यामध्ये जागृत झालेल्या असतात. ऑप्शन डी यापैकी सर्व आपलं करेक्ट उत्तर ठरते. पुढचा प्रश्न, विद्यार्थ्याचा शारीरिक आणि मानसिक विकास सर्वाधिक कोणत्या विकास टप्प्यात, कोणत्या विकास गटामध्ये होतो? ए शैशवावस्था म्हणजे सर्वप्रथम अवस्था, बाल्यावस्था, त्यानंतर युवा अवस्था आणि पोगांड अवस्था. तर ऑप्शन डी पोगांड अवस्थेमध्ये मॅक्झिमम शरीराचा व मनाचा म्हणजेच मानसिक व शारीरिक विकास झालेला आपल्याला पाहायला मिळतो. ऑप्शन डी आपलं करेक्ट उत्तर होय. युवा अवस्था हे उत्तर नाही, ही बाब आपण लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, एखादा विद्यार्थी डॉक्टर होतो तर एखादा विद्यार्थी इंजिनियर होतो. असे का होते? असे का घडते? ए बुद्धीमुळे, बी सवयीमुळे, सी रुचीमुळे आणि डी दबावामुळे. तर ऑप्शन सी हे रुचीमुळे घडते. कारण त्याला वैद्यकीय क्षेत्रात ज्याला रुची आहे, त्याला आवड आहे, तर तो डॉक्टर होतो. ज्याला मशिनरीची आवड आहे तो इंजिनियर होतो. म्हणजे त्याला रुची कशाची आहे यावर ते अवलंबून आहे. ते बुद्धीवरती, सवयीवरती किंवा दबावावरती अवलंबून नाही आहे. तर ऑप्शन सी त्याच्या रुचीवरती अवलंबून असतं. पुढचा प्रश्न, विद्यार्थ्यांना आंतरिक प्रेरणा देण्याचे कार्य कोणता घटक करतो? ए समाज करतो, बी शिक्षक करतात, सी नातेवाईक करतात आणि डी अंतर्मन करतं. तर त्याचं अंतर्मन, त्याची मानसिक प्रेरणाच त्याला या सर्व गोष्टी करण्यास कारणीभूत ठरते. आंतरिक प्रेरणा ही अंतर्मनापासूनच मिळते, ही बाब लक्षात ठेवा. तर शिकवणे, ज्याला आपण अध्यापन म्हणतो, ही एक फक्त प्रक्रिया आहे आणि शिकणे हे मानसिक प्रक्रिया आहे. तर त्या मानसिक प्रक्रियेवरतीच आणि आंतरिक प्रेरणेवरतीच त्याचं शिकण्याचं अवलंबून असतं. कुठलेही भौतिक साधनं दिल्यानंतर तो शिकेलच असं नाही. ऑप्शन डी अंतर्मन करेक्ट उत्तर. पुढचा प्रश्न, विद्यार्थ्यांना चांगल्या सवयीचा काय फायदा होतो? विद्यार्थ्यांना जर चांगल्या सवयी असतील त्याचा त्यांना प्रत्यक्ष फायदा कसा होतो, असा हा प्रश्न. ए त्यांच्यामध्ये समायोजन वाढते, बी त्यांच्यात उत्साह वाढतो, सी त्यांच्यात एकाग्रता वाढते. तर ह्या सर्व गोष्टी चांगल्या सवयी असल्यामुळे घडतात. म्हणजेच ऑप्शन डी या सर्व बाबी करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या घटकाचे मूल्यमापन होणे गरजेचे आहे? तर विद्यार्थ्याचे मूल्यमापन आपण विद्यार्थ्यांच्या परीक्षा, घटक चाचण्या, तसेच मौखिक परीक्षा म्हणजेच ओरल घेत असतो, त्यांचं मूल्यमापन होतच असतं. शिक्षकांचं पण मूल्यमापन होतं. व्यवस्थापनाचं म्हणजे शालेय व्यवस्थापन कसं आहे, शाळेला दिलेल्या ज्या सुविधा त्यांनी आहेत त्या व्यवस्थित आहेत का, परिपूर्ण आहेत का, ह्याचं पण मूल्यमापन केलं जातं. म्हणजे सरकार स्तरावर सर्वच मूल्यमापन केले जातात. ऑप्शन डी या आपल्या इथे करेक्ट उत्तर ठरतं. ऑप्शन डी या सर्व घटकांचे मूल्यमापन आपलं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न, विद्यार्थी मूल्यमापनाची पद्धती कोणती? तर मौखिक परीक्षा घेणे, ज्याला आपण ओरल टेस्ट असं म्हणूया. त्यानंतर चाचणी म्हणजेच घटक चाचणी, लेखी परीक्षा, यामध्ये सामायिक परीक्षा किंवा वार्षिक परीक्षा. तर या सर्व पद्धतीने आपण विद्यार्थ्याचे मूल्यमापन करू शकतो. म्हणजे या सर्व पद्धती हे आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, खालीलपैकी मतिमंद विद्यार्थ्यांमध्ये कोणती बाब आढळत नाही? ए त्यांचा बुद्ध्यांक 105 ते 110 असतो, बी मंद गतीने ते अध्ययन करतात म्हणजेच शिकतात, सी अध्ययनामध्ये त्यांना अडसर असतो म्हणजे अडथळे येतात आणि डी हे सर्व. तर ऑप्शन ए ही गोष्ट आपल्याला पाहायला मिळत नाही. प्रश्नामध्ये आपण पाहू शकता कोणती बाब आढळत नाही असं आपल्याला विचारलेलं आहे. त्यामुळे हे सर्व आपलं उत्तर नाही, हे लक्षात ठेवा. इथं जर
बुद्ध्यांक 105 ते 110 असा असता तर हा सामान्य बुद्ध्यांक आहे, तर ते सामान्यपेक्षा कमी बुद्ध्यांक असलेले विद्यार्थी म्हणजेच मतिबंध. तर ऑप्शन ए आपलं करेक्ट उत्तर ठरतं. ऑप्शन डी हे सर्व येणार नाही. पुढचा प्रश्न, विद्यार्थ्यांना सुंदर हस्ताक्षर शिकण्यासाठी कोणती बाब उपयुक्त ठरणार नाही? म्हणजेच कोणती बाब उपयुक्त ठरणार नाही, 3 बाबी उपयुक्त ठरतील आणि एकच बाब ही काय असणार आहे, वेगळी असणार आहे. ए, लिखाणाचा सराव करणे हे उपयुक्त आहे. तज्ज्ञ मार्गदर्शन, अक्षर कसं काढायचं आहे, कसं रेखीव काढायचं आहे याबद्दल त्यांना जर तज्ज्ञ मार्गदर्शन भेटलं नक्कीच त्यांना उपयुक्त ठरेल. सी, त्यांना भरपूर आराम देणं आणि डी, अध्ययनामध्ये त्यांची रुची असणं. तर ऑप्शन सी हा एकमेव घटक असा आहे, भरपूर आरामाचा आणि अक्षर म्हणजेच हस्ताक्षर सुंदर होण्याचा कुठलाही संबंध नाही. म्हणजेच हा असंलग्न घटक ऑप्शन सी भरपूर आराम हा होय व बाकीचे तीनही घटक जे आहेत ते आपल्याला हस्ताक्षर चांगलं बनवण्यासाठी मदत करतील. पुढचा प्रश्न, माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना गणित विषय शिकताना कोणती बाब करणे हितकारक ठरेल? तर त्यांनी कोणती बाब करायला पाहिजे? माध्यमिक स्तरावर जे गणित शिकत आहेत विद्यार्थी, शिकणार आहेत, तर त्यांनी कोणत्या पद्धतीचा अवलंब करावा असा हा प्रश्न. ए, त्यांनी गणकयंत्राचा वापर करावा. तर आपल्या SSC बोर्डच्या परीक्षेमध्ये स्ट्रिक्टली दिलेलं असतं की गणकयंत्राचा वापर निषेध आहे, करायचा नाही. म्हणजे त्यांना गणकयंत्राचा वापर करता येणार नाही. म्हणजे ए आपलं उत्तर नाही. बी, त्यांनी संगणकाचा वापर करावा, तर तेही करता येणार नाही. त्यांना संगणकाचा वापर वर्गात तसेच परीक्षेलासुद्धा करता येणार नाही. म्हणजे तेही चुकीचं आहे. आणि त्यानंतर आकडेमोड करायला शिकणं हे गणित शिकताना हितकारक आहे. तर ऑप्शन जो आपला आहे सी हे आपलं करेक्ट उत्तर ठरतं. आणि ऑप्शन डी काय सांगतो, तर तोंडी हिशोब करणे किंवा ठेवणे. तर तोंडी हिशोब केल्यानंतर गणित जर मोठं असेल, अंक जर जास्त असतील तर त्यामध्ये अडचण येऊ शकते आणि चुकण्याची शक्यता आहे. तर ऑप्शन सी, आकडेमोड करायला शिकणे म्हणजे आकडेमोड ही त्यांनी कागदावर किंवा पेपरवरती करणं गरजेचं आहे. तर ऑप्शन सी करेक्ट उत्तर ठरते. पुढचा प्रश्न, तुमच्या वर्गातील काही विद्यार्थी म्हणतात आम्हाला समजले नाही, तर तुम्ही काय कराल? म्हणजे एखादा घटक आपण शिकवला आहे आणि काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे त्यांना समजलं नाही, तर आपली कृती काय असेल असा हा प्रश्न. ए, दुःखी व्हाल. बी, त्यांच्याकडे दुर्लक्ष कराल. सी, उपचारात्मक अध्ययन कराल. आणि डी, उपचारात्मक अध्यापन कराल. तर लक्षात घ्या, आपण अध्ययन करत नसतो, शिक्षक या नात्याने आपण अध्यापन करत असतो. तर आपल्याला त्यांना परत उपचारात्मक अध्यापन करावं लागेल, म्हणजे डबल त्यांना शिकावं लागेल, ज्याला आपण रिमेडियल टीचिंग असं म्हणत असतो. तर अध्ययन करणे म्हणजे शिकणे, त्यामुळे आपलं पर्याय सी उत्तर नाही आहे. तर आपलं उत्तर आहे परत शिकवणे, उपचारात्मक शिकवणे. जो भाग त्यांना समजला नाही त्यावरती ट्रेस देऊन शिकवणे म्हणजेच उपचारात्मक अध्यापन करणे आपल्याला गरजेचं आहे. पुढचा प्रश्न, तुम्हाला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे, आपली भावना व्यक्त करा किंवा काय असेल असा हा प्रश्न. ए, मी पात्र होतो, मला मिळणारच होता अशी आपली भावना असेल. बी, इतर शिक्षक त्या पुरस्काराच्या लायक नव्हते म्हणून तुम्हाला तो मिळाला असा दुसरा ऑप्शन सांगतो. तिसरा ऑप्शन, गुणवंताचा सन्मान होतच असतो. आणि डी, कृतज्ञता व्यक्त कराल. तर आपल्याला मिळालेल्या पुरस्काराबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करणं गरजेचं आहे. ऑप्शन डी आपलं करेक्ट उत्तर होय. बाकी तीनही ऑप्शन जे आहेत ते निगेटिव्ह पद्धतीने आपल्याला समोर आलेले पाहायला भेटतात. त्यामुळे जास्तीत जास्त पॉझिटिव्ह जो ॲप्टिट्यूड असतो त्यालाच आपण टीचर ॲप्टिट्यूड म्हणजेच शिक्षक कल असं म्हणत असतो. ही बाब आपण कायम लक्षात ठेवावी. कृतज्ञता व्यक्त करणे इथं क्रमपात आहे. ऑप्शन डी आपलं उत्तर होय. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा. भारतात कोणाची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरा करतात? तर ऑप्शन डी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, शालेय स्तरावर राष्ट्रीय सण जसे की 15 ऑगस्ट, 17 सप्टेंबर तसेच 26 जानेवारी यासारखे सण आपण साजरे करत असतो. तर कशामुळे? त्याचा उद्देश जो आहे तर सामाजिक सलोखा वाढवणे. बी, राष्ट्रभक्ती जागृत करणे, सामाजिकतेची भावना रुजवणे आणि हे सर्व. तर ऑप्शन डी हे सर्व आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, शालेय स्तरावर गणवेश जो असतो ज्याला आपण युनिफॉर्म असं म्हणतो, गणवेशाचे महत्त्व काय आहे? तर सर्व विद्यार्थी समान दिसावेत म्हणून समान स्तर दर्शवणारा गणवेश असतो. त्याच्यात विभिन्नता नसते म्हणजे ते एकात्मतेचं प्रतीक आहे म्हणून विभिन्नता हा चुकीचा पर्याय. सी, एकाधिकार त्यात नसतो. डी, यापैकी काही नाही. तर ऑप्शन
ए जे आहे तर सर्वांचा स्तर समान आहे, म्हणजे सर्व समान आहेत, गरीब श्रीमंत किंवा लहान मोठा असा कुठलाही भेदभाव नाही, सर्वांचे कपडे सारखेच, हा गणवेशामागचा मुख्य हेतू असतो, उद्देश असतो. तर समान स्तर आपलं करेक्ट उत्तर होय. विद्यार्थ्यातील सृजनशीलता, ज्याला आपण क्रिएटिव्हिटी असं म्हणत असतो, कशावरून कळते? ए त्यांच्या शांत स्वभावावरून, बी त्यांच्या गंभीर स्वभावावरून, सी त्यांच्या जिज्ञासू वृत्तीमधून आणि डी यापैकी नाही. ऑप्शन सी आपलं करेक्ट उत्तर होय. जिज्ञासू वृत्ती जी आहे, प्रश्न विचारण्याची वृत्ती जी आहे, चंचलता जी आहे, ही आपल्याला त्यांच्यातील सृजनशीलता म्हणजेच क्रिएटिव्हिटी दर्शवते. ऑप्शन सी करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, विद्यार्थ्याची मानसिक वाढ पूर्ण होण्याचे वय जवळपास किती असते? तर कोणत्या वर्षी विद्यार्थ्याची मानसिक वाढ पूर्ण होते, त्यापुढे ती होत नाही, असं वय कोणतं, असा हा प्रश्न. तर ऑप्शन ए करेक्ट उत्तर होय. 14 वर्षाला आपली मानसिक वाढ पूर्ण होते. शारीरिक वाढ पुढेही चालू राहते, हे लक्षात ठेवा. तर मानसिक वाढ इथं विचारलेला आहे, त्याचं ऑप्शन ए हे करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, विद्यार्थ्यांनी कोणत्या बाबीवर लक्ष द्यायला पाहिजे? ए स्वयं अध्ययनावर, बी प्रकट वाचनावर, सी मौन वाचनावर, डी इंग्रजी लेखनावर. तर ऑप्शन ए त्यांनी स्वयं अध्ययन करणं गरजेचं आहे. स्वयं अध्ययनामध्ये मग प्रकट वाचनसुद्धा येईल, मौन वाचनसुद्धा येईल, इंग्रजी लेखनसुद्धा येईल आणि पाठांतरसुद्धा येईल. म्हणजेच सगळ्याच गोष्टी येतील एकाच गोष्टीमध्ये, त्या म्हणजे स्वयं अध्ययन, स्वअभ्यास, स्वाध्याय. ऑप्शन ए करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते मूल्यमापन सहज शक्य आहे? ए संख्यात्मक मूल्यमापन, बी गुणात्मक मूल्यमापन, सी क्रमशील मूल्यमापन आणि डी कोणतेही मूल्यमापन नाही. ऑप्शन बी गुणात्मक मूल्यमापन करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, शिक्षण ही मानवाची कोणत्या प्रकारची गरज आहे? ए ती सामाजिक गरज आहे, बी भावनिक गरज आहे, सी ऐच्छिक गरज आहे आणि डी यापैकी नाही. तर शिक्षण ही आपली सामाजिक गरज आहे. ऑप्शन ए समाज पुढारलेला असण्यासाठी सर्व समाजातील घटक म्हणजे सर्व व्यक्ती हे शिक्षित असणं गरजेचं आहे. ऑप्शन ए करेक्ट उत्तर होय. आजच्या प्रश्नावलीमधला 6वा म्हणजे 100वा प्रश्न, विद्यार्थी विकासात शिक्षकांची भूमिका काय असते? ए विद्यार्थी व्यक्तिभेद जाणणे, बी विद्यार्थी वर्तन त्यावरती लक्ष ठेवणे आणि सी सर्व विद्यार्थ्यांना समान संधी देणे आणि डी हे सर्व. तर विद्यार्थ्याबद्दलचं शिक्षकाचं हे कर्तव्य आहे. तर या सर्व बाबी शिक्षकाला करणं गरजेचं आहे. त्यांनी वेगवेगळे विद्यार्थी जे आहेत त्यांचा भेद जाणणं गरजेचं आहे, त्याचा स्तर जाणण्यासाठी ते उपयुक्त आहे. त्यानंतर विद्यार्थी वर्तन यावरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे कुठलेही विद्यार्थी चुकीचं वर्तन करणार नाही. चुकीचे वर्तन करणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण सरळ मार्गाने कसं जायचं ते सांगून त्यांच्यामधला बदल लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे विद्यार्थी वर्तनावर लक्ष ठेवणे आणि सर्व विद्यार्थ्यांना समान संधी, वेगवेगळे जे कार्यक्रम असतील किंवा ज्याही बाबी आहेत त्यामध्ये सर्वांना समान संधी देणं गरजेचं आहे. तर हे सर्व शिक्षक करत असतो. तर ही शिक्षकाची भूमिका होय. ऑप्शन डी आपलं करेक्ट उत्तर होय. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, तसेच मित्रपरिवारामध्ये शेअर करा व चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करावे. आपल्या BEd CET निगडीत सर्व जे व्हिडिओ लेक्चर्स आहेत आमच्या चॅनलवरती अवेलेबल आहेत. ते सर्व व्हिडिओ लेक्चर्स आपण अनुभवावेत, अभ्यासावेत, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त गुण संपादन करण्यास मदत होईल. तसेच जुन्या प्रश्नपत्रिकाही आम्ही आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्या प्रश्नपत्रिकाही आपल्याला उपयुक्त ठरतील आणि एक चांगला स्कोअर आपल्याला मिळवता येईल, जेणेकरून आपल्याला गव्हर्मेंट BEd कॉलेजला आपला नंबर लागण्यास मदत होईल याची आम्हाला खात्री आहे. अजून एक बाब लक्षात ठेवा, आपल्या BEd CETचा जो स्तर आहे तो सोपा ते मध्यम आहे. तिन्ही घटकातील जे प्रश्न आहेत ते सोपे ते मध्यम स्वरूपातले विचारण्यात येतात. तो आपल्या BEd CETचा स्तर आहे आणि अद्याप जितक्याही प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत त्या आमच्या चॅनलवरती अवेलेबल आहेत. त्याचा आपण नक्कीच अभ्यास करावा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.